नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील भट. मी स्वागत करतो आमच्या प्रतिनिल यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो या चॅनलमध्ये. आणि तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये समजलं असेल की आम्ही रायगडावर पोहोचतोय आणि त्यानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करतोय तिकडूनच. कारण का हा तिथे इंट्रो करायला भेटलं नाही, कारण खूप गर्दी पण होती, आमची खूप गडबड पण झाली तिकडं. आम्ही लेट झालो चढायला वरती किल्ल्यावर, त्यामुळे ऊन जास्त पडायला लागलेलं. तर मी पुढे जाऊन इंट्रो करेल पण तो काही करायला भेटला नाही, कारण का चढताना पण सरांना आमचा खूप त्रास वगैरे झाला. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच काय 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 घडलं नाही काय नाही ते. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. जे आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील. आणि आम्ही तिथून गेलो किल्ल्यावरनं, नंतर आम्ही पालीच्या गणपतीला पण गेलो, ते पण तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही नक्की पूर्ण ब्लॉग बघा. तो तर फायनली आम्ही पोहोचलो रायगडाला. नाश्ता करून आम्ही सर्वजण चढायला सुरुवात करणार रायगड किल्ल्यावर. तर सर्व उतरले गाडीमधून, पण ही गाडी आमची. तर बघूया. किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही नाश्ता करून परत किल्ला चढायला घेणार. सर्व टीम आमची, हे सचिन मोरे ऑर्गनाईज केले यांनी ही पिकनिक. आणि हे त्यांचं धडधडीचे कार्यकर्ता आमचे सुनील, आणि भुक्कड कंपनी आमची. हे आमची भुक्कड कंपनी आणि सर्वांचे मॅनेजर आमचे बाजूला. हे बघा, हे दिसतात तसे नाही पण ते खाण्यात खूप बिझी आहेत, असे आमचे मॅनेजर. सुरुवात झाली गड चढायला. आता वाजलेत बघू शकतात 8. केव्हा चालू आहे, पण आम्ही नाश्ता करत करत वेळ गेला. तर बघूया, आमच्या मंडळी चालू आहे सर्व, तेव्हा पुढे चालत आहेत. आणि आमचा ऑर्गनायझर पार्टी चालतोय. अडवळ आमच्या टीम मधली सर्वात छोटी, हाईटने पण आणि डोक्याने पण. त्यानंतर हे आमच्या टीम मधले नाही आहेत पण आलेत, हे 2 मंडळी. हे आमच्या नेहाचे बहिणीत. त्यानंतर आमच्या टीम मधलं लेडीज गँगचा डॉन सध्या, हा. आणि टाकल्यांची कार्यकर्ता स्नेहल. तर अशी टीम चाललेली आपली. ते आमच्या टीम मधले सर्वात मोठे वयाने असलेले अविनाश काका पुढे चालतात. सुनील, परत मागे पण 3 जण चालू आहेत. हे सचिन मोरे, त्यांच्या बाजूला सोनल जोंदळे आणि करिश्मा. तर सुरुवात झाली किल्ल्याला चढायला. पहिल्या पायरीपासून चढायला चालू केलंय. गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. बघू शकता सुरुवात झाली. खूप भारी वाटतंय. यायचं खूप वेळा प्लॅनिंग केलेलं, तर आत्ता सक्सेसफुल झालंय यायचं. खूप महाराजांबद्दल वाचत ऐकत आलो, पण आता आमच्या देवांचं मंदिर कसं आहे वरती ते बघायला चाललो आता. तर बघूया. किल्ल्यावर पहिल्यांदा चढत असाल तर इकडचे गावकरी माहिती देतात की तुम्ही किल्ल्यावर चढताना नागमोडी वाटेने चढा, जेणेकरून तुमचे पाय दुखणार नाही. तर झालंय चढायला सुरुवात. सोनल फुल फॉर्म मध्ये चढते.
इकडे हा बुरुज दिसतोय, हा हिरकणी बुरुज आहे. इकडूनच हिरकणी आपल्या दाना बाळासाठी इथून उतरली होती. तर तुम्हाला सांगू इच्छितो की मी जास्त काही किल्ल्याची माहिती देणार नाही आहे. जेवढी मला माहिती आणि जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढंच तुम्हाला माहिती सांगणार आहे. या माहितीमध्ये काही चुकलं असेल किंवा काय सांगण्यात चुकी झाली असेल तर शिवरायांचा लहान मावळा म्हणून माफ करावे. हे पण बघण्यासारखं आहे, पण काय हे माहित नाही आम्हाला. आमचे अविनाश बोलतायत की हे असं चालू तर बरं वाटतंय. नाणे दरवाजेचा रस्ता तो. हे चाललेत मस्त आहे की आमच्या सोबत येतो. हा नाणे दरवाजाचा पायवाटही. प्रशांत सर दमले भरपूर, कंबर त्यांची एक झाली आता. 900 पायऱ्यानंतर नाही बोलायला लागले आता. तरी आम्ही थांबलोय सरांसाठी, बाकी वरती गेले. सुनीलला बोरं खावाशी वाटतात आता. त्या बोरं खाले या. बघा टकमक टोक, तिथून शिक्षा केली जायची डायरेक्ट दरीत. तर सचिन मोरे, तुम्हाला काय वाटतं कोणाला द्यावे आपल्या ग्रुपमध्ये टकमक टोकावर? काय काय स्वाती भांबुरे यांना टकमक टोकावर जाऊन सोडावे. पोचली. आम्ही फक्त या सरांसाठी थांबलो. तुम्हाला घेतला ना जास्त त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही थांबलो. कारण का आमचे मॅनेजर, HR, सर्व डिपार्टमेंट हेच सांभाळतात. चढू दे. ते चढले म्हणजे आपण चढलो. किल्ला चढत असताना एक एक पाऊल टाकताना असं वाटत होतं की महाराज वरती आपली वाटच बघतायत, केव्हा आम्ही वरती पोचतो आणि महाराजांना भेटतो, असंच वाटत होतं. चला आम्ही ना थांबत आहे. चला तर तुम्ही बघू शकता ते सर्व बुरुज. काही बुरुज पडण्यात आले आहेत, जे आता अस्तित्वात आहे ते बघायला भेटतात इथं. आता आम्ही महादरवाजाजवळ पोचू, थोडंच राहिलं आहे. पण आमच्या सरांना थोडं बरं नाही वाटत आहे. आमचे मॅनेजर आणि उपमॅनेजर दोघंही थांबलेत. महाराजांचं नाव घेऊन घेऊन एक एक पायरी चढतात. पोचलो महादरवाजाजवळ. दिसतंय ना भावा अजून. तर नाही म्हणता तरी प्रशांत सर आले. गडावर पोहोचले. त्यांच्या वजनावर जाऊ नको, त्यांच्या निष्ठेवर जा. हेच बघण्यासाठी आलं. हेच उभे राहा ना समोर.
पोचलो आम्ही शेवटी. गेल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकतात आतमध्ये कसं आहे. तर खूप 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 आनंद झालाय. शेवटी मी पोचलोच रायगडावर आणि हेच बघण्यासाठी खूप दिवसापासून वाट बघत होतो. सर बुरुजावर जायचं इकडूनच आहे वाटतं. काही पायऱ्या तुटत आलेत, काही पायऱ्या खूप चांगल्या आहेत. अजून काम चालू आहे पायऱ्यांचं. खूप खूप सुंदर असा रायगड आहे. नक्की एकदा या आणि बघा. निसर्ग बघावा तर इथूनच. तोफ्यांचे अवशेष पडलेले आहेत, काही खंडित झालेत. ही तोफ सुनील उचलू शकतो. सुनील काय वाटतं? ए बॉम्ब येईल ना रे. फायनली प्रशांत रायगडावरती पोहोचले आहेत. क्लॅप चालतात म्हणजे चला बसा बसा नाही बसा. पहिल्याच्या पायऱ्या कसं होत्या बघा. गंगा तलाव नाव असं काहीतरी आहे. असं किल्ले फिरणार सांगतोय आमचा अविनाश. ठीक आहे. हत्ती तलाव असं नाव का दिलंय? कारण का हत्तीच्या पायाच्या आकारासारखा शेप आहे या तलावाला, त्यामुळे हत्ती तलाव असं म्हणतात. पायरी बनवण्याचं काम चालू आहे. दगडांना शेप देऊन पायऱ्या बनवत आहे. काय नाही, नो एंट्री आहे. तर फायनली आम्ही पोचलो वरती. आमचे सर पण नाही म्हणता तरी पोचले वरती. ना आम्ही प्रोत्साहन दिलं की आलोय आपण इथपर्यंत पोचू तर जाऊया वरती नक्की. बाजारपेठ पाठी इकडं बाजारपेठ आहे, ते पण दाखवू. पण पहिले आम्ही पाया पडतो महाराजांचे, पुढे जाऊ. सचिन, सुनील आणि स्वप्नील, शेवटी आम्ही पोचलो रायगडावर. खूप दिवसाचं प्लॅनिंग सक्सेसफुल झालं. तर बघूया काय काय. आपली टीम पण आहे, अविनाश पण आला. बघूया आता काय होत आहे. चला. तर पोचलो आम्ही मेन दरवाजाच्या इथं
तर बघू शकता त्यासाठी आलो आपण ते महाराज. त्या मावळ्यांच्या विधवा बायका पाहिल्या, त्या मावळ्यांच्या लहान मुलांना पाहिलं आणि राजांच्या हातपाय लटलटा लागले. राजे लटलटच्या अंगाने सिंहाचे पावलं टाकत सिंहासनाकडे जात असताना आपल्या आईने राजे नक्की म्हटले असतील की आऊ साहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतोय ना, ते आम्हास आमचे डावले आठवतात. ज्या मावळ्यांच्या ज्या वीरांच्या जीवाभावावरती आम्ही स्वराज्य उभं केलं, आम्ही राहील त्याचं राज. गणपती भूपती शिवपती शिवोदय जागृत न्याय ओंकार मंडित शास्त्र शास्त्र पारंगत चाकर शिवबाच होणार. ह्या गोष्टीसाठी मी इथं यांची आस लागलेली मला की गोष्ट आणि माझे महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ मी पोचलो. असं आमच्या महाराजांचं मंदिर तर फिरूया पूर्ण दरबार. त्या टायमाला कसं होता आमच्या महाराजांचा दरबार. हे मागे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्ही सर्व बघू शकतात. फक्त सर्व जागा पडत चालल्यात, फक्त अवशेष राहिलेत आता थोड्या प्रमाणात. कसं होतं काय होतं तर हे महिला मंडळाचे अध्यक्ष सोनल जोंधळे आणि आमचे मॅनेजर म्हणजे सचिन मोरे कशात ना कशात अडकत राहतात फोन मध्ये. ही राजवाड्याचेच आहे सर्व भाग. पाडली 4-5 महिने पाईपलाईन खराब होते. आज 350 वर्ष पूर्ण झाली राजांची पाईपलाईन आज सुद्धा आपल्याला सुरक्षित पाय मिळते. म्हणजे त्यावेळेस इंजिनिअरिंग कसं असेल ते कल्पना करा. समोर बघा गेट पाय मिळतो. या गेटच्या आतमध्ये एक रूम आहे विटांची. या टाक्स शेवटची आहे का
काय का एवढं आतमध्ये. धानाची कोठार म्हणजे त्या काही सर्व धान्य साठवलं जाण्याचे ठिकाण म्हणजे हे बघा, स्टोअर केलं जायचं किल्ल्यावर सर्व महाराजांचं ज्या टायमाला लागणारं धान्य वगैरे ते हे धान्य कोठार. आणि हे अवशेष जे सर्व पडत चालले, किल्ला थोडा पडत चाललाय. ही आपली शेवटची पिढी असेल त्यांना हा किल्ला बघायला भेटतोय. त्यानंतर कदाचित काहीच नसतील इकडे भिंती वगैरे. आमचे महिला मंडळ सर्व उतरतात. त्यांचं रक्षण करण्यासाठी सचिन मोरेंना ठेवलंय, तुम्ही बघू शकता. आमचे अधिकारी म्हणजे प्रशांत घंडाट, काय माहिती त्यांना काय झालं, गायब झाले मध्येच. तब्येत डाऊन झाली आणि या पोरींनी काहीतरी त्यांना बोलल्यामुळे त्यांना खूप राग आला, काय माहिती मध्येच कुठे गायब झाले. तर प्रशांत सरांची जास्तच तब्येत खराब झाली असा फोन आलाय. तर आम्ही बघू आता, जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं कॅप्चर करू आणि निघून जाऊ. पहिले ही किल्ल्यावर बाजारपेठ भरायची त्या काळात, आता सर्व तुटली. खूप मोठी बाजारपेठ आहे, तुम्ही नजर जाईल बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तेवढी बाजारपेठ असते मोठी. मला येत नाही असंच टाइमपास. बाजारपेठ मधलं 7वं जे घर आहे त्याच्यावर नागाचं चित्र आहे, तो व्यापारी त्या काळाचा साऊथचा होता असं गाईड सांगत होते. तर आपण हे कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय. इथं पण काहीतरी होतात पण आता अस्तित्वात नाहीत, फक्त जे अवशेष आहेत ना, आकार साचे तेवढेच राहिलेत, बाकी भिंती सर्व तुटत गेल्यात. मित्रांनो, तुम्हाला हे रायगडावर गेल्यावर हे मंदिर लांबून दिसायला मस्जिदीसारखं आहे, पण ते मस्जिदी नसून ते महादेवाचे मंदिर आहे. महाराजांच्या त्या टायमाचे हे स्ट्रक्चर होतं मंदिराचे, की त्यांचा लांबचा विचार होता की मी या जगात असो किंवा नसो, त्या टायमाला हे मंदिर शाबूत राहावं यासाठी त्यांनी लांबूनच मस्जिदीच्या आकाराचे हे मंदिर बनवले होते. की त्यांना माहिती होते की मुघल किंवा कोणीही आले तरी आमचे हे मंदिर मस्जिद समजून महादेवापर्यंत कोणी पोचणार नाही, आणि हे मंदिर शाबूत राहावे त्यामुळे हे मस्जिदीच्या आकाराचे सारखे आहेत. हे एवढेच मंडळी राहिलेत, आता जास्त फिरणारे नाही तर बाकीचे मंडळी दमले. आम्हीच 4 आहोत, ते सर्व पॉईंट्स फिरतोय कारण का आपल्याला तुम्हाला दाखवायचं म्हणून फिरतोय, कारण बाकीचे लोक दमले म्हणून एका जागेवर बसून घेतला त्यांनी. हे एंट्रन्स होता, आम्ही चुकीचा एंट्रन्स आला बॅक साईडून. आता परत जाताना तुम्हाला दाखवतो. हे चला, काय माहिती बघू सर. मलाच आहे. इकडे दगड असा एक ठेवला गेला आहे. त्या दगडाची एक गोष्ट आहे की महाराज जेव्हा हिरोजींना म्हणतात की हिरोजी संकोच करू नका, काय मागायचे ते मागा, त्यावर हिरोजी म्हणतात महाराज पायरीशी एक दगड ठेवायचा आहे, त्यावर मजकूर लिहायचे आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर, बाकी काही नको. त्यानंतर महाराज म्हणतात तुम्हाला पाहिजे तिथे ठेवा तुम्ही तो दगड.
हा तोच दगड आहे त्या काळी ठेवला गेला होता. नंतर तुम्ही हे बघू शकतात की ही समाधी छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्यांची ही समाधी आहे. त्यानंतर ही मागेच तुम्हाला कुत्रा दिसत आहे. हा कुत्रा म्हणजे महाराजांचा वाघ्या कुत्रा असा नाव होतं त्या कुत्र्याचं. त्याची समाधी बरोबर महाराजांच्या समाधीच्या मागेच आहे. जरा लांब वाटतं आम्हाला टकमक त्यामुळे आम्ही कॅन्सल करतो इथूनच बघतोय. रायगड उतरताना चेहरे बघा, हे जाताना किती खुश होता, येताना दुखी आहे. फायनली आम्ही रायगड बघितला बोलू शकतो. बघू शकतो. बाय. हा बाय. खूप खुश आहे मी. असा किल्ला दिसतो वरतून. गडावर जाऊन दमलेले आमचे सर आजारी पडले अक्षरशः. त्यानंतर आगळ वगड कसे झोपले. सदानंद पण झोपलाय. त्यानंतर टकल्यांचे कार्यकर्ता सोनल जोंधळे आणि मुटक्यांचा कार्यकर्ता अजून एक टकल्यांची कार्यकर्ता. हे असे रायगड फिरणारे मावळे जाऊन दमले किल्ल्यावर. एक किल्ला चढले तर. आणि हे पाहुणे मंडळी आमचे आलेले, यांची तर तब्येतच खालावली आहे. आणि हे पण आहे जे खुद्द बोलतात आम्ही रायगडचे असून रायगड किल्ल्यावर गेल्यावर अशी हालत झाली आहे. विक्स बॉम्ब लावून लावून किल्ल्यावर चढलेले. हे बघा रायगडचे सुपुत्र सुनील ठसाल मास बिल्स लावून झोपलेत. हा बिचारा नाशिकचा, याचा काही संबंध नाही रायगडशी. झोप तू झोप. आणि ऑर्गनायझर बिचारे ड्रायव्हर का दादांची मजा आहे. पाहुणे मंडळी काहीतरी जोश दाखवत आहेत. विकाला काय मावरा घेऊन आले काय? तू काय डोळे बंद करून उघडते बंद करते. आणि यांचा काहीच संबंध नाही या पिकनिकशी. 8 दिवसात तयार झालेला माणूस कामाला येऊन 8 दिवस नाही झाले पिकनिकला आला. असे माणूस. तिचा जुडवा बघायचा का? जुडवा बघा इकडे. नेहा नेहा ए नेहा. सेम जुडवा सेम सेम. आता आम्ही बल्लाई मंदिराजवळ आलो पालीला. सर्वेच तर आमच्या पाहुण्यांना असं वाटतं की त्यांनी ब्लॉगमध्ये यावं म्हणून त्यांना पण घेतो आम्ही. तर हे डुप्लिकेट कॉपी नेहा. हा हे बघा सेम टू सेम नकली. ही सदिस्सा, ही मुलगी नसून मुलगा आहे. पाया पडताना पालीच्या गणपतीचं दर्शन घेऊन
तलाव आहे गणपतीच्या मंदिराच्या समोरच. कासव बघू शकतात, कासव आहे तिथं भरपूर. सुंदर असा तलाव इकडं. हा परिसर आहे बाप्पाच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरचा. तर मित्रांनो, या ब्लॉगमध्ये जर महाराजांबद्दल काही कमी जास्त बोललं गेलं असेल, काही चुकीची माहिती गेली असेल तर शिवरायांचा छोटा मावळा समजून मला माफी करावी. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्रतिनिधी यूट्यूब चॅनलला. तर भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय. हर हर महादेव.